हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। भेंडी म्हणलं की सर्व लहान मुलांना आवडते, मोठ्यांना आवडते आणि भेंडी ही वेगवेगळ्या प्रकारे केली जाते। तुम्ही कोणत्याही प्रकारे करा, भेंडी ही छानच लागते। आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने हटके अशी भेंडी दो प्याजा बनवणार आहोत। झटपट होते, तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की आपण त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं। तर तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवायचे। मी कमीत कमी तेलामध्ये करणार आहे। तर ही भेंडी मी कट करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आधी आणि मग कट केलेली आहे। तर जास्त पातळ ही भेंडी कट नाही करायची, थोडीशी मोठी जाडसर अशी भेंडी ही कट करून घ्यायची आणि 1-2 मिनिटं आपण ही भेंडी फक्त मंद गॅसवरती परतून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा चिकटपणा निघून जाईल। आणि जर का तुम्ही भेंडी स्वच्छ धुतली, स्वच्छ पुसली तर तुमची भेंडी अजिबात चिकट होत नाही। किंवा दुसरा एक पर्याय आहे की तुम्ही भेंडी चिरायची, पाणी तर तुम्हाला पुसावंच लागेल आणि 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवायची, तरी सुद्धा तुमची भेंडी चिकट होत नाही। आता 2 मिनिटांनंतर आपण भेंडी काढून घेऊयात आणि त्यानंतर कांदा जो आहे तो आपण मोठा कट केलाय। तर भेंडी दो प्याजामध्ये 2 वेळा आपण कांदा घालणार आहोत। तर हा कांदा फक्त आपण परतून घ्यायचा, थोडासा ब्राऊन झाला की काढून घ्यायचा आणि हा कांदा आपण नंतर वापरणार आहोत। तर हा क्यूब मध्ये मी कांदा कट केलेला आहे, कारण भेंडी दो प्याजा म्हणलं की असाच कांदा येतो। आता आपण पुन्हा थोडंसं तेल घालायचं, 2 चमचे मी तेल घातले। तेल छान असं गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं छान असं तडतडलं पाहिजे। त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग घातले। हिंग जे आहे त्याचा सुवास खूप छान येतो भेंडी दो प्याजामध्ये। तुम्ही नाही घातलं, तुम्हाला आवडत नसेल, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 1 मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलाय। मी सांगितल्या पद्धतीने की 2 वेळा आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। आता आपण अद्रक आणि लसूण एकदम बारीक मी फाईन चिरून घेतलाय। तुम्ही पेस्ट घालायची असली तरी सुद्धा घालू शकता, पण चिरून घातल्यामुळे थोडासा वेगळा फ्लेवर येतो। तर लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आणि जो अद्रक आहे तो छोटासा तुकडा घेतलेला। त्यानंतर 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती सुद्धा घालायची आणि हे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर थोडासा गरम मसाला घातलाय मी, अगदी थोडासा, अर्धा चमचाला सुद्धा कमी, आणि अर्धा चमचाला कमी धने पावडर घातलेली आहे आणि हे सर्व पुन्हा मी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे टोमॅटोचं पाणी आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे, कारण भेंडी नाहीतर मग अशी गिळगिळीत होऊ नये। आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय। त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे, तो आपल्या आवडीनुसार आपण घालायचा, ज्या पद्धतीने आपण तिखट खातो त्या पद्धतीने। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सर्व आपण पुन्हा परतून घेऊया। आता आपण जी भेंडी भाजून घेतली तेलामध्ये ती घालायची आणि आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मग परतायचं, 1 मिनिटभर परतून घ्यायचं। आणि भेंडी अशीच आपण मंद गॅस करून शिजवून घ्यायची। 2-1 मिनिटं शिजल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि जे टोमॅटो आहे ते सुद्धा मी मोठे क्यूब मध्ये कट करून घेतले, ते घालायचं आणि पुन्हा परतून घ्यायचं। आणि आपली ही भेंडी दो प्याजा तयार झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर खूप सिंपल टेस्टी अशी भेंडी दो प्याजा तयार झालेली आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।